नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे डबल ओ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 या संबंधित आज आपण पेपर विश्लेषण घेऊन आलेलो आहे, जे की गट ड व गट क या संबंधित आहे. यावर विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान जी के संपूर्णपणे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच बाजूचा बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. आरोग्य विभाग भरतीची कुठलेही नवीन नोटिफिकेशन किंवा व्हिडिओ असल्यास ते तुमच्याकडून मिस होणार नाही. व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया. आजच्या व्हिडिओमधला प्रश्न क्रमांक 11, खालील पैकी वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखा. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, आत्मवाचक सर्वनाम ओळखा. आपण गाणी म्हणू, आपण केव्हा आलात, आपण आपले काम करू की ती आपणाहून आली. प्रश्न क्रमांक 11, ऑप्शन क्रमांक 1, आपण गाणी म्हणू आत्मवाचक सर्वनाम. यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12, हा मुलगा हुशार आहे या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा. हा मुलगा हुशार आहे या विशेषणाचे सर्वनाम करा. बघू शकता प्रश्न क्रमांक 12चे ऑप्शन बघू शकता. हा मुलगा हुशार आहे, हा हुशार मुलगा आहे, हुशार हा मुलगा आहे की मुलगा हा हुशार आहे. प्रश्न क्रमांक 12, ऑप्शन क्रमांक 2, हा हुशार मुलगा आहे या विशेषणाचे सर्वनाम आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हा हुशार मुलगा आहे. प्रश्न क्रमांक 12, ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 13, काही पक्षीच उडू शकतात. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, काही पक्षी उडू शकता या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार सांगा. बघू शकता काही पक्षी उडू शकतात या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार सांगा. संख्यावाचक विशेषण, काव्यवाचक विशेषण की अनिश्चित संख्या विशेषण की सर्वनामिक विशेषण. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3, अनिश्चित संख्या विशेषण. काही पक्षी उडू शकतात, अनिश्चित संख्या विशेषण. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 14, राधा घाईघाईने खात होती. बघू शकता राधा घाईघाईने खात होती या वाक्यातील क्रियापदचा प्रकार शोधा. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यातील क्रियापदचा प्रकार शोधा. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, उभयान्वी क्रियापद की द्विकर्म क्रियापद. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, राधा घाईघाईने खात होती. प्रश्न क्रमांक 14, ऑप्शन क्रमांक 2, अकर्मक क्रियापद. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 15, प्रश्न क्रमांक 15, झोपला या शब्दातील खालील पर्यायातून जात ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, झोपला या शब्दातील खालील पर्यायातून जात ओळखा. सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण की विशेषण. बघू शकता प्रश्न क्रमांक 15, ऑप्शन क्रमांक 2, क्रियापद. झोपला या शब्दातील विद्यार्थी मित्रांनो जात कोणती आहे? झोपला, क्रियापद. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 16, पुढील वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा. परीक्षेपूर्वी अभ्यास करा म्हणजे झालं. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, शब्दयोगी अवयव, परीक्षापूर्वी अभ्यास करा म्हणजे झालं. बघू शकता प्रश्न क्रमांक 16चे ऑप्शन, परीक्षा की अभ्यास म्हणजे यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 16, ऑप्शन क्रमांक 4, यापैकी नाही. परीक्षापूर्वी अभ्यास करा म्हणजे प्रश्न क्रमांक 16चं उत्तर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, यापैकी नाही. यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17, तेव्हा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अवयव आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अवयव आहे. प्रश्न क्रमांक 17चे ऑप्शन बघू शकता. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनतम बोधक की परिणाम बोधक. प्रश्न क्रमांक 17, ऑप्शन क्रमांक 4, परिणाम बोधक, जे की उभयान्वी अवयव आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता.
प्रश्न क्रमांक 18, आख्यात विकार म्हणजे काय? बघू शकता, आख्यात विकार म्हणजे काय? नामातील बदल, प्रत्ययातील बदल, की क्रियापदातील बदल, की विशेषणातील बदल. प्रश्न क्रमांक 18, ऑप्शन क्रमांक 3, क्रियापदातील बदल, जे की आख्यात विकार आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 19, ही पहा बस आली. ही पहा बस आली या वाक्यातील काळ ओळखा. भविष्यकाळ, भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, की रीती वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 19, ऑप्शन क्रमांक 3, अपूर्ण वर्तमान काळ. यानंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 20, अबब केवढी प्रचंड आग ही, हे वाक्यातील खालीलपैकी कोणते प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो? अबब केवढी प्रचंड आग ही ह्या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो होकारार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी, की प्रश्नार्थी. विद्यार्थी मित्रांनो बघू शकता, प्रश्नामध्येच उत्तर आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, ऑप्शन क्रमांक 3, उद्गारार्थी हे वाक्यातील प्रकार आहे. बघू शकता, अबब किती प्रचंड आग ही. यानंतरचा प्रश्न बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, हात ओला करणे म्हणजे काय? बघू शकता, हात ओला करणे म्हणजे काय? वाक्यात प्रचाराला खालीलपैकी कोणता अर्थ जुळतो? बघू शकता, हात धुवून घेणे, हातपाय गाळणे, पैसा मिळणे, की वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 21, ऑप्शन क्रमांक 3, पैसा मिळणे म्हणजे हात ओला करणे होय. यानंतरचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 22, चतुर्भुज होणे म्हणजे काय? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, चतुर्भुज होणे म्हणजे काय? मतभेद होणे, लग्न होणे, भांडण होणे, की वर्ग होणे. चतुर्भुज होणे म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 22, ऑप्शन क्रमांक 2, लग्न होणे. चतुर्भुज होणे म्हणजे काय? लग्न होणे. यानंतरचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 23, वीज या शब्दाला समानार्थी असणारा शब्द ओळखा. वीज या शब्दाला समानार्थी असणारा शब्द ओळखा. रवी, भानू, चपला, की वसंत. वीज या शब्दाला समानार्थी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23, ऑप्शन क्रमांक 3, चपला. वीज या समानार्थी शब्दाला चपला. यानंतरचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 24, पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे काय? पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे काय? साप्ताहिक, मासिक, अंक, की पाक्षिक. प्रश्न क्रमांक 24, ऑप्शन क्रमांक 4, पाक्षिक. पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक. यानंतरचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 25, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. बघू शकता, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. यथा राजा तथा प्रजा. बघू शकता, यथा राजा तथा प्रजा. पळसाला पाने तीनच, खान तशी माती, चोरावर मोर. प्रश्न क्रमांक 25, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2, पळसाला पाने तीनच. सर्वत्र सारखीच परिस्थिती म्हणजे पळसाला पाने 3. यानंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 36, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षणे म्हणजे काय? बघू शकता, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षणे म्हणजे काय? डोकेदुखी, हगवण, डायरिया, की निद्रा नाश. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षणे काय आहे? प्रश्न क्रमांक 36, ऑप्शन क्रमांक 1, डोकेदुखी. डोकेदुखी हे गॅबियन तापाचे प्रमुख लक्षणे आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 37, हृदयविकारचा झटका येऊ नये म्हणून रिकामी जागा हे औषध वापरले जातात. हृदयविकारचा झटका येऊ नये कोणते औषध वापरले जातात विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक 37, ऑप्शन क्रमांक 2, ॲपसिप्रिन. यानंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 38, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे काय होते विद्यार्थी मित्रांनो? डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो. बाष्पीभवन होते, संगणन होते, की संप्लवन होते, की यापैकी नाही होते. बघू शकता, प्रश्न क्रमांक 38, ऑप्शन क्रमांक 3, संप्लवन होते. म्हणजे डांबराच्या गोळ्या ह्या काही दिवसांनी कमी होत जाते कारण विद्यार्थी मित्रांनो त्यांचं संप्लवन होते. यानंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 39,
रिकामी जागा वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. बघू शकता वस्तूचे वजन कोण जास्त असते विद्यार्थी मित्रांनो? पृथ्वीच्या ध्रुवावर असते की पृथ्वीच्या विषुववृत्तावर असते की पृथ्वीच्या अंतर्भागात असते की पृथ्वीच्या पृष्ठभागावर असते? बघू शकता प्रश्न क्रमांक 39 ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 40 रेड्डी बंदर हे नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. रेड्डी बंदर विद्यार्थी मित्रांनो कशासाठी प्रसिद्ध आहे? आंबा, नैसर्गिक वायू, कोळसा, लोह खनिज. प्रश्न क्रमांक 40 ऑप्शन क्रमांक 4 लोह आणि खनिज यासाठी विद्यार्थी मित्रांनो रेड्डी बंदर हे प्रसिद्ध आहे. यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 41. प्रश्न क्रमांक 41 एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत? बघू शकता एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाही? प्रश्न क्रमांक 41 ऑप्शन बघू शकता. श्री शंकरराव चव्हाण, श्री यशवंतराव चव्हाण, श्री वसंतदादा पाटील की श्री शरदचंद्र पवार? प्रश्न क्रमांक 41 ऑप्शन क्रमांक 2 श्री यशवंतराव चव्हाण हे वेगवेगळ्या कालावधीकरिता मुख्यमंत्री राहिलेले नाही महाराष्ट्रामध्ये. यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 42 डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही? डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही विद्यार्थी मित्रांनो? ब्रह्म आणि निराशा, अंधश्रद्धा निर्मूलन की मती भानामती, पुरोगामी की विचार? बघू शकता प्रश्न क्रमांक 42 ऑप्शन क्रमांक 4 पुरोगामी विचार डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी लिहिलेला नाही हा ग्रंथ. यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 43 केंद्र आणि घटक राज्यांच्या संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या भागामध्ये आहेत. बघू शकता प्रश्न क्रमांक 43 केंद्र आणि घटक राज्यांच्या संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या भागामध्ये आहे. 8व्या 11व्या भागामध्ये की 13व्या भागामध्ये की 16व्या भागामध्ये? प्रश्न क्रमांक 43 ऑप्शन क्रमांक 2 11व्या भागामध्ये केंद्र आणि घटक राज्यांच्या संदर्भातील बहुतांश आहे. यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 44. प्रश्न क्रमांक 44 सी वर्ल्ड प्रकल्प कशा संदर्भात आहे? बघू शकता सी वर्ल्ड प्रकल्प कशाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो? मत्स्य विकास, समुद्राच्या पाण्याचा अभ्यास, पर्यटन विषयक की यापैकी नाही? प्रश्न क्रमांक 44 ऑप्शन क्रमांक 3 पर्यटन विषयक हा विद्यार्थी मित्रांनो सी वर्ल्ड प्रकल्प संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 45 राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? सोलापूर, पुणे, औरंगाबाद की नागपूर? प्रश्न क्रमांक 45 ऑप्शन क्रमांक 4 नागपूर इथे विद्यार्थी मित्रांनो पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे. यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? बघू शकता प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? लातूर, भंडारा, परभणी की बीड? बघू शकता प्रश्न क्रमांक 46 ऑप्शन क्रमांक 2 भंडारा जिल्हा हा विद्यार्थी मित्रांनो पितळी भांडी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे परंपरागत. बघू शकता भंडारा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो पितळी भांडी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 47 निघोज अहमदनगर येथील नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात. प्रश्न क्रमांक 47 चे उत्तर बघू शकता अंबी, गोदावरी, कुकडी की भीमा? प्रश्न क्रमांक 47 निघोज अहमदनगर येथील रिकामी जागा पात्रात रांजण खळगे आढळतात. प्रश्न क्रमांक 47 ऑप्शन क्रमांक 3 कुकडी
नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात? यानंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 48. शिवकालीन रागणा हा इतिहास प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कुठे वसलेला आहे? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता शिवकालीन रांगणा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कुठे वसलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक 48 चे ऑप्शन बघू शकता. तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. तालुका चंदनगड, जिल्हा कोल्हापूर. तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 48 चं उत्तर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. इथे विद्यार्थी मित्रांनो शिवकालीन रांगणा हा इतिहास प्रसिद्ध किल्ला वसलेला आहे. यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 49. गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तानसा नदीकाठच्या वज्रेश्वरी स्थळ जिल्ह्यात वसलेले आहे? कोणत्या राज्यात विद्यार्थी मित्रांनो? रायगड, ठाणे, रत्नागिरी की मुंबई उपनगर? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात वसलेले गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तानसा नदीकाठचे वज्रेश्वरी स्थळ कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक 49 ऑप्शन क्रमांक 2 ठाणे जिल्ह्यात विद्यार्थी मित्रांनो तानसा नदी काठीचे वज्रेश्वरी स्थळ या जिल्ह्यात वसलेले आहे. तानसा नदी काठचे. यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी रक्ताचे प्रमुख घट कोणते? खालीलपैकी रक्ताचे प्रमुख घट कोणते विद्यार्थी मित्रांनो? ABCDE की ABCD आहे की ABO आहे की ABDEO आहे? बघू शकता. प्रश्न क्रमांक 50 चे उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक 50 चे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 ABO हे प्रमुख घटक आहे विद्यार्थी मित्रांनो रक्ताचे. हे होते आजच्या व्हिडिओमधले मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान पेपर विश्लेषण. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच बाजूचा बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. आरोग्य विभाग भरतीची कुठलंही नवीन नोटिफिकेशन किंवा अपडेट असल्यास ते तुमच्याकडून मिस होणार नाही. तसेच विद्यार्थी मित्रांनो आपले आता भाग चालू झालेले आहे जे की पेपर विश्लेषणशी संबंधित आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.